संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 141 ते 145 पर्यंत बघूया। अभंग क्रमांक 141 कोडे रे कोडे एका हे कोडे गुणी फार राहे गुंतवणिया थोडी पुसतसे सांगा मी हे माझे ऐसे काही रुसू नका नुगवे तू जवे आपुले आहे सांगतो हे मूळ काही न धरावी खंती जाळे जीव मेले मरो पारब्धा हाते तुका मने अभिमान सांडावा सकळी नये अंगावरी वाया येऊ देऊ कळी। यामध्ये संत तुकाराम महाराज येथे सांगतात की येथे एक कोडे सांगतात, ते म्हणतात की ऐका रे मी एक कोडं मांडतो, हे जग फार मोठं आहे पण तरी सुद्धा ते थोड्याशा इच्छा थोड्याशा मोहामुळे गुंतवून ठेवतं। जीवन म्हणजे आईच्या पोटी जन्म घेऊन प्रारब्धानुसार चालणारं चक्र आहे। म्हणून या कोड्याचं उत्तर कुणीही शोधलं तरी शेवटी आपल्याला समजतं की या सगळ्यांचा धागा प्रारंभात आहे। माणसाने अभिमान गर्व अहंकार हाव यांचा त्याग केला तरच हे कोळं सुटतं, कारण जी वस्तू आपलीच नाही त्यावर हक्क गाजवून उपयोग नाही। शेवटी सगळं परमेश्वराच्या हाती आहे। उदाहरण बघा, एका गावात रघुनाथ नावाचा शेतकरी होता। त्याला वाटायचं मी किती मेहनती, माझ्यामुळेच घर चालतंय, माझ्यामुळेच कुटुंब सुखात आहे। त्याचा मुलगा मात्र अभ्यासात मागे राहिला, पण रघुनाथ नेहमी पैशाचा अभिमान दाखवत असे। एकदा अचानक मोठं वादळ आलं, शेत उद्ध्वस्त झाले, पीक गमावलं, पैसा संपला, घर चालवणं खूप कठीण झालं। तेव्हा त्याला उगमलं की आपल्या हातात खरंच काहीच नाही आहे। कालपर्यंत मी अभिमानाने बोलत होतो, पण आज माझं सगळं निसर्गाने हिरावून घेतलं। मग त्याने अहंकार सोडून देवाचं स्मरण करत मुलाला शिकवायला सुरुवात केली। त्याचा मुलगा पुढे गावात शिक्षक झाला। ही गोष्ट दाखवते की आयुष्याचं कोळं आपण पैशाने शक्तीने अहंकाराने सोडवू शकत नाही, ते फक्त नम्रतेने संयमाने आणि देवावर विश्वास ठेवूनच सोडवता येते। यावरून शिकवण अशी की या अभंगातून आपल्याला स्पष्ट शिकवण मिळते की नंबर 1 बघा, जीवन हे एक कोळं आहे, त्याचं उत्तर अहंकाराने नाही तर नम्रतेने मिळते। प्रारब्ध हे टाळता येत नाही, पण आपण आपली वृत्ती बदलू शकतो। अभिमान दिखावा आणि हाव सोडून दिल्यास माणूस सुखी होतो। खरी शांती ही देवभक्तीत आणि साधेपणात आहे। शेवटी तुकाराम महाराज सांगतात की अभिमान सांडावा, अहंकार सोडावा, कारण जीवनाचं खरं कोळं तेव्हाच सुटतं। अभंग क्रमांक 142 बघा, नुगवे ते उगवून सांगितलंय भाई घालून या ताळा आता शुद्ध राखा गाय आता काही नाही राहिले म्या आपण पाहिले कमाईस मोल येथे नका रीस मान निवडू नये मज कोणा येथे वाणू तुका मने पदोपदी कानो वनमाळी जये जत मंग शेवटीला एकवेळी। म्हणजेच बघा, या अभंगात तुकाराम महाराज जीवनातील अंतिम सत्य म्हणजेच प्रारंभ मृत्यू व ईश्वर सेवा यावर भाष्य करतात। ते म्हणतात की जे सांगायचं होतं ते मी स्पष्ट सांगितलं, आता मनावर ताळा लावून शुद्ध ठेवायची घाई करा, म्हणजेच मनाला वाईट विचारांपासून जपण्याची गरज आहे। ते पुढे सांगतात की आता काही लपलेलं नाही, मी स्वतः अनुभवून तुम्हाला सांगतो, म्हणजे जगातले सारे भोग मोह मान सन्मान संपत्ती यांना काहीही मोल नाही। शेवटी सर्व काही प्रारब्धावर अवलंबून आहे। कमाईस मोल धरू रीस नाऊ मानू नका, कुणाशी वाद घालू नका, प्रत्येकाची कर्मफळे ठरलेली आहे।
म्हणून समाधानाने जगा. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की वारंवार श्रीकृष्णाच्या सेवेत राहा, कारण शेवटी एका क्षणात सगळं संपणार आहे. पण जो भक्तीचा मार्ग धरतो तोच खरा मुक्त होतो. उदाहरण बघा, एका शेतकऱ्याने खूप कष्ट करून शेत जोपासलं, पण एका अवकाळी पावसाने त्यांचं पीक नष्ट झालं. तो दुःखी झाला, पण मग त्याने विचार केला की मी कष्ट केले ते माझ्या हातात होतं, पण परिणाम हा प्रारब्धाच्या हाती आहे. तो निराश न होता पुन्हा कामाला लागला, कारण त्याला ठाऊक होतं की समाधानाने व भक्तिभावाने जगणं हाच खरा मार्ग आहे. यावरून शिकवण अशी की या अभंगातून आपल्याला 3 मुख्य शिकवण मिळतात. नंबर 1, मनाची शुद्धता जपा. लोभ, ईर्ष्या, वाद यांना दूर ठेवा. नंबर 2, प्रारब्ध मान्य करा. आपल्या प्रयत्नापलीकडे जे काही घडतं त्याला शांतपणे स्वीकारा. नंबर 3, भक्ती हेच अंतिम समाधान आहे. शेवटी फक्त ईश्वरच सोबत राहतो, म्हणून जीवनात त्याची सतत आठवण ठेवा. तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की जगातील भांडण, लोभ, मान, मरातब हे क्षणभंगूर आहे. खरी संपत्ती म्हणजे शांत मन आणि ईश्वर भक्ती आहे. हा अभंग आपल्याला समाधानाने जगा आणि शेवटी देवभक्तीत लीन व्हा असा संदेश देतो. अभंग क्रमांक 143. हरूप आनंदाचा घोष करा हरिनामाचा, पुन्हा देवाचा भाग पावे येथील. पुण्य पाहिजे बहुत जन्मांतरींचे संचित, होईल करीत आला अधिकारित. काय पाहता हे भाई, हरुषे नाचा धरा गाई, पोटभरी काही पुरी न ठेवा. जे सुखदृष्टी आहे तेच अंतरी जो लाहे, तुका म्हणे काय कडी काळते बापुडे. म्हणजेच या अभंगात संत तुकाराम महाराज भक्तांना सांगतात की खरी आनंदाची मजा म्हणजेच हरिनामाचा उत्सव, सामूहिक कीर्तन आणि देवाचे स्मरण. ज्यांचे पूर्वजन्मी पुण्य आहे तोच या हरिनामाच्या मेळ्यात सामील होऊ शकतो. तुकाराम महाराज म्हणतात की हे बंधूंनो, वाट कशाची पाहता, चला आनंदाने नाचा, गा आणि हरीच्या नामाचा जयघोष करा. जे काही आयुष्य मिळालं आहे त्यात नामस्मरणाचं समाधान पोटभर घ्या. मनात कुठलाही खोटेपणा, अभिमान किंवा लोभ, उराशी बाळगू नका. शेवटी ते म्हणतात, डोळ्यांनी दिसणारं सुख हे बाह्य आहे, पण जेव्हा मनाच्या आतला आनंद देवाच्या नामस्मरणातून मिळतो तेव्हा तो खरी संपत्ती ठरते. कारण काळाची गती सगळं काही हिसकावून नेते, पण हरिनामाचा आनंद कधीही नष्ट होत नाही. उदाहरण बघूया आपण यावर. समजा एखादा गरीब माणूस आहे, ज्यांच्याकडे खाण्यासाठी 2 वेळचा जेवणाची सोय नाही, पण रोज तो कीर्तनात सहभागी होतो, भक्तांसोबत गाणं नाचन करतो. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद एखाद्या राजाच्या सोन्या चांदीपेक्षा मोठा असतो. कारण तो आनंद परमेश्वराच्या स्मरणातून आलेला असतो, तो शाश्वत असतो. त्या उलट श्रीमंती असूनही ज्यांच्या जीवनात देवांचं नाव नाही, त्याच्या चेहऱ्यावर खरी शांती दिसत नाही. यावरून शिकवण बघा की नंबर 1, हरिनामाचा उत्सव हाच खरी आनंदाची गुरुकिल्ली आहे. नंबर 2, भक्ती ही भाग्यवानांना लाभते, ती पूर्वसंचित पुण्याची देणगी आहे. नंबर 3, भोग सुख तात्पुरते आहे, पण नामसुख हे शाश्वत आहे. नंबर 4, आयुष्य उगीच वाया घालवू नका, देवाचे नामस्मरण करत नाचत गात राहा. याचा सारांश बघूया आपण.
असा पोटभर भौतिक सुख न घेता अंतःकरणभर देवाच्या नामाचा आनंद घ्या. तोच खरा न संपणारा ठेवा आहे. अभंग क्रमांक 144. यामध्ये बघा गवळण दिलेली आहे पूर्ण, तर आपण पूर्ण बघूया. अवघे गोपाळ म्हणती या रे करू काळा, काय कोणाची शिदोरी ते पाहू द्या मला. नका काही मागे पुढे रे ठेवू खरेच बोला, वंची वंचला तोची रे येते भावडा त्याला. घेतल्या वाचुनी झाडा रे नंदी, आपुले काही एका एक ग्वाही बहुत देती मोकळे नाही. ताक सांडी एर एर रे काला, भात भाकरी दही आता घेतो मध्ये बैसला नाही, आणवीत तेही. एक नाही धीर तांतडी दिल्या सोडोनी मोठा, एका सोडीतील गाठी रे एक चालती वाटा. एक उभा भार वाहुनी पाहे उगाची कोटा, एक ते करुणी आराले आता ऐशीची घाटा. एकी थिराविल्या गाई रे एक वळत्या देती, एकांच्या फाकल्या ओढाळा फेरे भोवती घेती. एके चारो बोरा गुंतली नाही जीवन चित्ती, एक एका चाली म्हणती एक कुंभरी घेती. बघा अभंग आणि यामध्येच त्यांनी गवळण दिलेली आहे खूप मोठी. एकी एके वाटा लाविली भोळी नेनती मुले, आपण घरीच गुंतले माळा नाशिले फुले. गाठीवरचे ते सोंडू नावडे खाय आई ते दिले, सापडले वेठी ओढी रे भार वाहता मेले. एक ते माया गुंतले घरी बहुत काम, वार्ताही नाही तयाची तया काहीच ठावे. जैसे होते शिळे संचित तैसे लागळे खावे, हातोहाती गेळे वेचुनी मग पडिले ठावे. एकी हाती पायी पटेरे अंगी लावल्या राखा, एकते सोली व बोळके केली सवाट शिखा. एकते आळसी तळी रे वरी वाढल्या काढा, शिदोरी वाचुनी बुद्धी रे केला अवघ्या वाखा. तुका म्हणे आता कान्होबा आम्हा वाटोनी द्यावे, आहे नाही आम्हा पाशी जे तुझ अवकेची जे ठावे. मोकालिता तुम्ही शरण आम्ही कवनाशी जावे, कृपावंते कृपा केली रे पोट भरे तो खावे. बघा यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात म्हटलेलं आहे की कृष्णलीला आणि गोपाळांची कथा वापरून मानवी जीवनातील व्यवहार उलगडून दाखवले आहेत. गोपाळ म्हणतात या रे आपण सगळे मिसळून काळ्याला म्हणजेच कृष्णाला आपापली शिदोरी म्हणजे जेवणाची पिशवी दाखवूया. त्याने फसवू नये, कुणी काही लपवू नये. पण वास्तव जीवनाप्रमाणेच प्रत्येक जण थोडं स्वार्थ, लोभ, आळस किंवा फसवणूक करून वागतो. कुणी ताक दळवतो, कुणी भाकरी लपवतो, कुणी वाटायचं नाव काढत नाही, कुणी गाईला चारा पाणी देऊन वेळ मारून नेतो, कुणी माळावाया घालवतो, कुणी अंगराखांनी मागतो, पण आत रिकामाच राहतो. तुकाराम महाराज म्हणतात असं प्रत्येकाचं वेगळं आचरण आहे. कुणी उदार, कुणी लोभी, कुणी आळशी, कुणी दिखाऊ, पण शेवटी श्रीकृष्णावरचं पूर्ण शरणागतच पण हेच खरे समाधान देणारं आहे. कारण तोच सगळं जाणतो आपल्याकडे काय आहे, आपण किती खोटं बोलतो किंवा खरं किती बोलतो. शेवटी कृपावंत कृपा करतो आणि भक्तांच्या जीवनात आनंद होतो. आपण उदाहरण बघूया मित्रांनो. जसे एखादा शाळेत पिकनिकसाठी मुलांना आपापल्या डब्यातलं अन्न वाटायला सांगितलं तर कुणी मनापासून देईल, कुणी थोडं लपवेल, कुणी सांगणार नाही, कुणी दुसऱ्याचं खाईल पण स्वतःकडचं न वाटेल, तर कुणी फक्त नावापुरतं वाटेल. पण शेवटी शिक्षक इथे कृष्ण हे सगळं बघतो. खरं मनापासून वाटणाऱ्यालाच खरी दाद मिळते, त्यांना खरी ताकद मिळते आणि खरं समाधान मिळते. यावरून शिकवण अशी की बघा जीवनात दिखावा न करता खरं मन ठेवणं
महत्त्वाचा आहे. आपलं असलेलं सुख समाधान साधन लोभ न करता वाटली पाहिजेच. कृष्ण म्हणजे परमेश्वर आपल्याकडचं खरं स्वरूप ओळखतो. त्याला लपवणं हे अशक्य आहे. नंबर 4, शेवटी परमेश्वराची कृपा हाच खरा आधार आहे. बाकी सगळं उथळ आहे. याच्यावरून सारांश असा होईल की आपण किती लपवतो, फसवतो, खोटं बोलतो हे महत्त्वाचं नाही. परमेश्वराला सगळं ठाऊक. म्हणून त्यांच्याकडे मनापासून शरण जावं माणसाने. तिथेच खरी आपल्याला मुक्ती आहे. अभंग क्रमांक 145. बैसुनी फेरी गडिया मध्यभागी हरी, अवधियांचे करी समाधान सारिखे. पाहे तो देखे समोर भोगी अवघे प्रकार, हरुषे झेळी कर कवळमुखी देती. बोळे बोलतिया सर्वे देखील ते त्यांचे खावे, एका एका ठावे एर एरा अदृश्य. तुका म्हणे देवा बहु आवडीचा हेवा, कोणाची या जीवा वाटोनेदी विषम. म्हणजेच येथे तुकाराम महाराज म्हणतात की येथे एक सुंदर उपमा देतात. एखादा मेजवानीत म्हणजेच गडीच्या मध्यभागी हरी म्हणजे परमेश्वर विराजमान आहे. भक्त त्यांच्या भोवती बसून हरिनामरूपी भोजनाचा आनंद घेत आहेत. जो कोणी येतो त्याला जे काही दिलं जातं ते समोरच्या ताटात मिळतं. देव सर्वांना त्याच्या पात्रतेप्रमाणे देतो, कोणी कमी तर कोणी जास्त. जे बोलत असतात त्यांनाही ताटात जे मिळेल ते घ्यावं लागतं. पण यात मत्सर हेवा असूया याला जागा नाही. देवाच्या दारी सर्वांना त्यांच्या कर्म आणि भक्तीनुसार वाटप होतं. उदाहरणावरून समजावून सांगतो बघा. जसं मोठं जेवण असतं, कुणाला पुरणपोळी मिळते, कुणाला बेसनाचा लाडू मिळते, तर कुणाला तूप मिळतं. पण सगळ्यांना आपापल्या ताटात जे काही दिलं जातं ते खावंसं लागतं. कारण कुणाला इतरांच्या ताटाची चव बघून हेवा धरता येत नाही. त्याचप्रमाणे जीवनात प्रत्येकाला आपापलं भाग्य संधी सुख दुःख मिळालेलं असतं. देव आपल्याला काय द्यायचं ते ठरवतो. त्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून हेवा करायचा नाही. यावरून आपण काय शिकलो बघा. नंबर 1, प्रत्येकाला त्याचं कर्मानुसार फळ मिळतं, म्हणून ईर्ष्या हेवा मत्सर ठेवू नये. नंबर 2, समाधान ठेवावं. देवाने दिलेलं स्वीकारून त्यात समाधान मानलं हेच खरं सुख आहे. नंबर 3, असूया टाळावी, कारण ती मनाला विषासारखी खात जाते. नंबर 4, देव सर्वांना न्याय देतो. त्यांच्या दारी कुणाला कमी कुणाला जास्त नाही. हा अभंग आपल्याला शिकवतो की देवाच्या दारी सर्व समान आहे. म्हणून जीवनात समाधान नम्रता आणि कृतज्ञता ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, असेच आपले पुढचे सिरीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी आपल्या मित्रांना शेअर केलं नसेल तर त्यांना नक्कीच शेअर करा. मित्रांनो, रामकृष्ण हरी.